नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांच्या नुकसान झालेल्या या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 21 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। बघा मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2024, मार्च, सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर 2024, मार्च, सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात। जुलै ते ऑक्टोबर 2024, मार्च, सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 733,45,84,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही नुकसान भरपाई या 21 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून 733,45,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर पहा मित्रांनो, पहिला जिल्हा ठाणे जिल्ह्यातील 109 शेतकऱ्यांसाठी 3,02,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील 2,730 शेतकऱ्यांसाठी 9,67,01,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील 113 शेतकऱ्यांसाठी 3,25,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 61 शेतकऱ्यांसाठी 1,21,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 196 शेतकऱ्यांसाठी 5,02,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 1,065 शेतकऱ्यांसाठी 89,17,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील 14,706 शेतकऱ्यांसाठी 22,73,86,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील 925 शेतकऱ्यांसाठी 48,03,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 2,37,296 शेतकऱ्यांसाठी 300,35,06,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांसाठी 47,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील 932 शेतकऱ्यांसाठी 68,51,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील 8,199 शेतकऱ्यांसाठी 8,05,65,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील 7,951 शेतकऱ्यांसाठी 2,60,16,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांसाठी 1,01,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील 1,541 शेतकऱ्यांसाठी
93,73,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील 316 शेतकऱ्यांसाठी 36,26,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील 15,440 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील 1,224 शेतकऱ्यांसाठी 70,94,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील 1,82,374 शेतकऱ्यांसाठी 193 कोटी 7,08,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील 9,727 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 19,36,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील 341 शेतकऱ्यांसाठी 23,45,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो परत जळगाव जिल्ह्यातील 1,38,238 शेतकऱ्यांसाठी 144 कोटी 89,09,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो परत अहमदनगर जिल्ह्यातील 227 शेतकऱ्यांसाठी 23,32,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील 12,970 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 76,01,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांसाठी 17,99,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो परत नागपूर जिल्ह्यातील 3,933 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 84,46,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील 2,685 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 39,79,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो असे प्रकारे या 21 जिल्ह्यातील 6,43,542 शेतकऱ्यांसाठी 733 कोटी 45,84,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून या 21 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 हेक्टरच्या मर्यादेत 27,500 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।